नमस्कार मित्रांनो, जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला कोणत्याही योजनेचा किंवा शासकीय कामे असो या निमशासकीय कामे असो याचा लाभ चांगल्या पद्धतीने मिळू शकतो। अनेक व्यक्तीकडे आरसी नंबर आहे परंतु रेशन कार्डाची प्रिंट नाही किंवा पुस्तिका नाही। मग आता रेशन कार्डाची प्रिंट तुम्हाला मिळवायची आहे किंवा रेशन कार्ड तुम्हाला डाउनलोड करायचे आहे याची सुविधा सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे। मित्रांनो, mahafood.gov.in यावरती तुम्हाला जायचं आहे आणि तिथून तुम्हाला रेशन कार्ड तुमचा डाउनलोड करून घ्यायचं आहे। आता अनेक व्यक्तीकडे आरसी नंबर आहे, तर हा आरसी नंबर टाकून रेशन कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचा या संदर्भातील माहिती जाणून घेऊया। ज्या व्यक्तीकडे आरसी नंबर नाही अशा व्यक्तीने आरसी नंबर कोणत्या ठिकाणी काढायचा आणि तो आरसी नंबर कोणत्या ठिकाणी टाकून तुमचं रेशन कार्ड नवीन डाउनलोड करायचा या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, सर्वप्रथम आपण आरसी नंबर कशा पद्धतीने काढायचा या संदर्भात माहिती जाणून घेऊया। प्ले स्टोरवरती जायचं आहे। मेरा रेशन या नावाने एक ॲप दिसेल, त्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करा। ओपन केल्यानंतर तुमच्या समोर मेरा रेशन ॲप जो ओपन झालेला दिसेल, यामध्ये भरपूर असे ऑप्शन तुम्हाला दिसतील। यामधून तुम्हाला लँग्वेज चेंज करायची असेल तर 3 डॉटवरती क्लिक करा। जी भाषा पाहिजे तुम्हाला ती भाषा सहजरित्या या ठिकाणी चेंज करू शकाल। आता दुसरा नंबरचा जो ऑप्शन आहे लाभ की जानकारी, आधार सीडिंग आणि लाभार्थी लेनदेन। आता लाभ की जानकारी यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला रेशन कार्ड नंबर तुमच्याकडे असेल तर आरसी नंबर टाका, नसेल तर आधार कार्डच्या माध्यमातून तुम्हाला इथं आरसी नंबर मिळवता येतं। आधार कार्डला सिलेक्ट करा, आधार कार्ड नंबर टाकून घ्या। आधार कार्ड नंबर टाकून घेतल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करा। मित्रांनो, सिक्युरिटीसाठी मी इथं ब्लर केलेला आहे। सबमिट या बटनावरती जेव्हा तुम्ही क्लिक करणार, क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पूर्ण डाटा ओपन झालेला दिसेल रेशन कार्डचा। आता यामध्ये राज्य, जिल्हा, कोणत्या योजनेअंतर्गत तुम्हाला हे रेशन कार्डचा लाभ दिला जातं। मित्रांनो, आता रेशन कार्डासाठी रेशन कार्ड नंबरच्या समोर एक आरसी नंबर दिलेला आहे। तो आरसी नंबर तुम्हाला या ठिकाणी लिहून किंवा स्क्रीनशॉट मारून घ्यायचे आहे। मित्रांनो, आता आपण या आरसी नंबरच्या माध्यमातून रेशन कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचा या संदर्भात माहिती जाणून घेऊया। गुगलमध्ये RCMS या नावाने सर्च करा। सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल अन्न व नागरी पुरवठा विभागाची mahafood.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी पूर्ण मी स्किप न करता तुम्हाला दाखवत आहे। मी ज्या पद्धतीने दाखवत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा सेम करून घ्यायचं आहे। मित्रांनो, इथं लक्षात ठेवा, आता तुमचा मोबाईल जो आहे डेस्कटॉप मोडमध्ये असणं आवश्यक आहे। त्यासाठी वरत्या 3 डॉटवरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा मी बाण मारून दाखवतोय डेस्कटॉप साइड, इथं जो टिक आहे त्याला टिक मारून करून घ्या। टिक मार्क केल्यानंतर कम्प्युटरच्या पद्धतीने तुमच्या मोबाईलमध्ये सर्व ऑप्शन या ठिकाणी दिसतील। आता यामध्ये वरच्या पट्टीमध्ये आता रेशन कार्डाचा हा ऑफिशियल पोर्टल आहे। वरच्या पट्टीमध्ये रेशन कार्ड 1 नंबरचा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे। बाकी कुठेही क्लिक करू नका। ध्यानात ठेवा, पूर्ण प्रोसेस मी लाईव्ह या ठिकाणी दाखवत आहे। यावरती क्लिक केल्यानंतर यामधूनच एक पहिला ऑप्शन दाखवला जात आहे, हा वाला। या ऑप्शनला इथं क्लिक करायचं आहे। बाकी कुठेही क्लिक करू नका। परत एकदा सांगतोय, पहिला ऑप्शनला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा भरून घ्यायचं आहे। आता कॅप्चा भरून व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। आता कॅप्चा म्हणजे कोणता? खाली जे शब्द किंवा अंक तुम्हाला दिसतील त्याच पद्धतीने जसे आहे तसे अक्षर टाकून व्हेरीफाय यावरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय यावरती क्लिक केल्यानंतर रेशन कार्ड आता तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी एक ऑप्शन दिसेल। ऑप्शन म्हणजे कोणता? आरसी नंबर टाकून तुम्हाला आता इथं गेट डाटावरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो, आरसी नंबर म्हणजे आपण आता आरसी नंबर पहिल्या सुरूला टाकून घेतलात, आरसी नंबर आपण काढून घेतलात, तो आरसी नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्ह्यू यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यासमोर आहे व्ह्यू रिपोर्ट असेल, गेट डाटा असेल, त्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर थोड्याच वेळाच्या नंतर तुमच्या मोबाईलमध्ये एक दुसरा पेज ओपन झालेला दिसेल। आता यामध्ये
इथं दाखवला जात आहे रेशन कार्ड प्रिंट जी आहे तुम्हाला इथं डाउनलोड करण्याची. आता कोणत्या ठिकाणी आहे पहा, या ठिकाणी ब्ल्यू पट्टीमध्ये जो ऑप्शन दिसत आहे त्यावरती क्लिक करा, बाकी कुठेही क्लिक करू नका. मित्रांनो, आता मी जो चौरस मारलेला आहे, जो आयात मारलेला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता तुमच्या मोबाईलमध्ये रेशन कार्ड डाउनलोड झालेला दिसेल. आता हा रेशन कार्ड तुम्हाला एकतर PDF स्वरूपामध्ये, एक्सेल असेल किंवा या व्यतिरिक्त ज्या पद्धतीने तुम्हाला डाउनलोड पाहिजे त्या पद्धतीने तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. मित्रांनो, आता यामध्ये तुमचं नाव पहा, किती लोक यामध्ये ॲड आहेत, पूर्ण व्यक्तींचे नावं दर्शवले जात आहेत, तुमचा कोटेधारक कोण आहे हे पाहून घ्या, तुमचं नाव, तुमचा जिल्हा, तालुका पूर्ण पाहून घ्या. आता पाहिल्याच्या नंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा हा रेशन कार्ड अप्रूव्ह आहे का हे पाहून घ्या. ॲक्टिवेट जर असेल तरच तुम्हाला इथून पुढे लाभ दिला जाऊ शकतो, अन्यथा नाही आहे. आता हा रेशन कार्ड तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये काय करायचं आहे हे समजून घ्या. या ठिकाणी सेव्ह ऑप्शन एक दिसलं जात आहे, या ठिकाणी नाही, वरच्या पट्टीमध्ये. परत तुम्हाला इथं ध्यानात ठेवणं आवश्यक आहे. वरच्या पट्टीमध्ये आता इथं क्लिक केल्यानंतर यामध्ये एक्सेल असेल, PDF असेल, PDF नावाचं एक ऑप्शन दिसत आहे त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या मोबाईलमध्ये परत डाउनलोडचा एक ऑप्शन येईल. ऑप्शन आल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये तुमचा रेशन कार्ड PDF स्वरूपामध्ये डाउनलोड झालेला दिसेल. मित्रांनो, हा रेशन कार्ड तुम्हाला सहजरित्या कोणत्याही ठिकाणी वापरता येतं. याची प्रिंट काढून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये आणि प्रिंट काढल्यानंतर बिंदास पद्धतीने वापरा. धन्यवाद.